बापा मुन्नी, घराला ताला चाबी लावून बॅग घेऊन कुठे चाललीस ना सकाळी सकाळी? का शांताबाई, इलेक्शन झाले, महायुती जिंकून आली आणि आता आपल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का नाही तर पाहून येतो. मला तर 2च हप्ते आले होते, आता तर 2100 रुपये महिना होणार आहे म्हणते. हो पाय मुन्नी, आता 2100 रुपये महिना होते का नाही होत का माहित. काही उधारीचे तांदूळ कामात येतात बाई, आपली मेहनत कामात येते. हो ना शांताबाई, पण कसेही पैसे येऊन जातील म्हणते तर कामात येतील ना, काही वाया थोडी जातील. हो ना, मला टीव्हीवर सांगते आता पुन्हा तेच सरकार बसली तर 3000 करणार आहे, मोबाईल देणार आहे, का का सांगतात बाई. हो ना शांताबाई, 3000 रुपये करेल तर किती चांगला होईल. हो पण सरकार काही पागल नाही आहे ना, एका हाताने देते ना दुसऱ्या हाताने घेते. होते गरीबाचं स्मरण. तेल किती महाग झालाय, गॅस किती महाग झाली आणि आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे का? सोयाबीनचे भाव पाय ना किती कोसळले, तर धानाचे भाव पाय किती कोसळले. तर महागाई वाढताच वाढते, आपल्या शेतावर येणारे मजुराची मजुरी वाढते, पर आपल्या धानाला भावच नाही भेटे. खाताचे भाव बी पाय बरं किती आसमानाले भिडले आहेत. बापा शांताबाई, तू तर शेतात जात होतीस ना आणि इथेच उभी आहेस. काही नाही कांता, हे मुन्नी आहे ना, तर ते लाडकी बहिणाचे पैसे आले का म्हणून पाहायला जात होती बँकेत. का शांताबाई, टीव्हीवर तर खूप बातम्या चालू आहेत. 2100 रुपये देणार आहे, कोणी म्हणते 3000 देणार आहे, कोणी म्हणते मोबाईल देणार आहे. आता का का देते हा सरकार तर का माहित बाई. आता निवडून तर दिला आपण आणि आपल्याच तर याच्यावर आलाय निवडून. आता देते का नाही देत तर का माहित. आता लाडकी बहिणा योजनाचे 2100 रुपये लवकरच खात्यात येणार आहेत म्हणतात बाई, उद्या परवा. येतात का नाही येत तर का माहित. मी तर वाटच पाहून राहिली. का माहित शांताबाई, येतात का नाही येत तर का बुद्धूच बनवलं सरकारनं आपल्याला. आपल्यासीन होट तर घेऊन घेतला ना, आता पैसे काही वाढवते का नाही वाढवत. का बाई, तुमचे इलेक्शनच्या पहिले 7500 रुपये येऊन गेले म्हणून तुम्ही खुश आहात. माझे तर फॉर्मवरचे 2च हप्ते आले ना, मग आलेच नाही. येतील ना गंगा, कुठे जातील तर पैसे, आज नाही उद्या येतीलच. पण पैसे येऊन पण का उपयोग आहे तर शांताबाई. काही आपल्याजवळ राहतात का? घरच्या कामालाच खर्च होते. हो पण घरीच खर्च होतेत ना, काही दुसऱ्याला देऊ नये आपण. मी आता लवकर जातो बँकेत, नाही तर मग गर्दी होऊन जाते ना, हे लाईनची लाईन लागते. मा तुझा का एटीएम कार्ड नाही आहे का? नाही, आमच्या इथले म्हणते तू एटीएम कार्ड काढू नको, मग अजून एटीएम कार्डचे पैसे कापते ना बँक 200-250 रुपये. म्हणून आपला बँकेत गेला, रांगेत उभा राहिला ना, आपले पैसे काढला. काही आपले काही 1,00,000-2,00,000 रुपये थोडीच राहते. हो तेही बरोबर आहे म्हणा, मोडाईतून घडाईत जास्त. चल बाई, बँकेत गर्दी होऊन जाईल अजून. ह्या योजनाच्या पायी महागाई दिवसेंदिवस वाढते आणि आपला रुपया घसरत जाते. पहा शांताबाई, सगळे घेतात तर लाभ तर आपलाही जीव वाटते का आपल्यालाही 2 पैसे भेटले पाहिजे सरकारकडून. पण असे कायले पैसे वाटते तर माहित नाही. इकडे पैसे वाटते ना, इकडे महागाई वाढवते. एक नाही एकच होते. सगळ्या वोटांचा आणि नोटांचा राजकारण आहे बाई. नोट वाटल्याशिवाय वोट भेटत नाही. हो, या निवडणुकात किती पैसे वाटले गेले, किती आले ना किती गेले, याचा काही हिशोबच नाही आहे. जाऊ दे शांताबाई, राजकारणी लोकांचं राजकारण तेच लोक पाहत बसतील. आपला तर शेतकऱ्याचा असा आहे, सकाळ उठला थोडासा खाल्ला का चालला बांध्यावर. आता बांध्यावर माल आहे, आता गहूची पेरणी बाकी आहे आणि ते तुरीवर बंदर येते तर ते दिवसभर राखावं लागते. आपल्याला काही वेळ भेटते. 4 चौघींचा केला भला, पैसे बँकेत आले बाई चला, लाडक्या बहिणीचा पगार झाला, खुश झाल्या बहिणी माता ग, खुश झाल्या बहिणी माता ग. दोघी चौघीची बोला चाली, 1,500 राशी आली, इकडे किराण्यात वाढ झाली, कसं होईल